2021ची गोष्ट आहे ही. आम्ही एका ठिकाणी राहत होतो, तर आम्हाला कसं जाण्या येण्यासाठी ते लांब पडत होतं. त्याच्यामुळे अच्छा. आम्ही जरा माझ्या मुलीचं, मिस्टरांचं काम जवळ असणं अशा ठिकाणी आम्ही रूम शोधत होतो. तो नाही भेटलं म्हणून माझ्या मिस्टरांनी एक ब्रोकरला सांगितलं. तर आम्ही गेलो. ती रूम बघायला माझे मिस्टर बघून आले. त्यांना सोयीस्कर वाटलं कारण की ते त्यांच्या कामापासून आणि माझ्या मुलीच्या कामापासून जवळ होतं. म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावर. ओके. त्यांना ते पटलं. मी गेले, तर त्या रूमचं जे वातावरण होतं ना, ते बघूनच मला विचित्र वाटलं. म्हणजे निगेटिव्हिटी वाटली मला ओके. त्या घरामध्ये गेल्याच. हं. त्या घराला असं घर पण वाटत नव्हतं. आपण एखादं घर बघायला गेलं कसं एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे, तसं नव्हतं. तर मी अगोदर नको बोलले माझ्या मिस्टरांना. पण माझे मिस्टर बोलले, "नाही, सगळं जवळ आहे, आपलं ट्रॅव्हलिंग वाचेल. बरोबर. त्याच्या हिशोबाने आपण घेऊया. आपण सगळं साफसफाई करू." म्हणलं, "ठीक आहे, चालेल." 2021च्या डिसेंबरच्या 5 तारखेला आम्ही एंटर केलं तिथे. शुक्रवारी ही बाथरूममध्ये चक्कर येऊन पडली. मी वॉशरूमला गेले तेव्हा ती पण उठली होती. मी बाहेर जाऊन आले, तरी ही आली नाही. म्हटलं ही गेली कुठे? म्हणून मी आवाज दिला. तर तिने आतून आवाज दिला तेव्हा. तर म्हटलं ठीक आहे. आणि मग मी आपली बसले मोबाईलमध्ये काहीतरी असं बघत. तर परत मी तिला आवाज दिला. तिने एकदम खूप स्लो आवाज दिला, हां म्हणून. म्हटलं हिला काय झालं आणि एवढा वेळ तर कधी बाथरूममध्ये लावत नाही. बघितलं तर बादली नळ चालू, ही बाथरूममध्ये बेशुद्ध पडली. बापरे! मग आम्ही तिला हॉस्पिटलला नेले, राजावाडी हॉस्पिटलला घेऊन गेलो आम्ही. काय नाही नॉर्मली असंच म्हणजे गेलो, तिथे एक सलाईन वगैरे लावली, आणली घरी. बरी झाली. सकाळी मी उठले डेली सारखे की जॉबला जायचंय म्हणून उठले, आवरले. मम्मी बाथरूमला गेलेली. सो मम्मीला म्हटलं, "मम्मी मी आता आवरायला घेते." करून मग मी वॉशरूमला गेले की फ्रेश होते. तर मी गेले आतमध्ये आणि देन अचानक मला कळलंच नाही की मला काय होतंय, कशी चक्कर येते, काय ते. आणि मी पाणी हे केलं, नळ सोडलं की पाणी भरायला म्हणून असं. तर अचानक मला ना चक्कर यायला लागली आणि त्यात की मी आवाज देईल कोणाला, मला असं पण होत नव्हतं. तरी पण मम्मी आली नंतर. मम्मी बोलली, "एवढा वेळ झालं तू बसली आहे?" काय म्हटलं, "हो आले, आले." असं. तर नंतर ना परत तिने सेकंड टाईम आवाज दिला की, "कुठे आहेस? काय झालं एवढा वेळ? आत काय आहे?" तर म्हटलं, "हो." आणि मग माझा आवाज एकदम कमी झाला की तिला असं वाटलं की एवढ्या वेळची आतमध्ये काय करते? म्हणून तिने जस्ट दरवाजाचा ढकलला तर मी आतमध्ये बेशुद्ध पडलेले. मग तिने पटकन पप्पांना उठवलं. मग पप्पा उठले. मग मग मला कशी मी बाहेर काढले. मग त्याने नेलं हॉस्पिटलमध्ये. पण त्या टायमिंगला पण असं कळलं नाही की काय झालं, कारण की आम्ही नुकतंच राहायला आलेलो त्या घरात. त्याच्यानंतरनं मग लोकं थोडीशी कुजबुजायला लागली. हे घर असंच आहे. हां, आजूबाजूचे थोडेसे कुजबुजायला लागले. मला थोडं टेन्शन व्हायला लागलं. ठीक आहे, मी तेव्हा काही इग्नोर केलं ते. म्हटलं झालं असेल. कधी वीकनेस येतो, कधी काय होतं. आम्ही इग्नोर केली ती गोष्ट. त्याच्यानंतरनं ना आम्ही असं जरा बाहेर गप्पा मारायला बसायचो बायका-बायका असं. तर कोणी बोलायचं की इथे एक आजी-आजोबा राहायला होते. अच्छा, त्याच घराबद्दल. हां, त्या घराबद्दल. इथे एक आजी-आजोबा राहायला होते आणि ते आजारी होते आणि ते आजोबा ऑफ झाले त्या रूममध्ये. तर तेव्हा पण मी इग्नोर केलं ते. जाऊ दे म्हटलं, नको एवढं काही टेन्शन घ्यायला नको. कारण की होतं वयस्कर होते म्हणून झालं. त्याच्यानंतरनं काही दिवसांनी काही ना काही असं आमच्या घरामध्ये थोडं छोटं-मोठं असं घडत होतं किंवा आमच्या घरामध्ये भांडण-तंटा ते वाढत होतं. आणि इतक्या लाईट्स होत्या आमच्या घरामध्ये पण अंधार. नेहमी असा काळोख दिसायचा. म्हणजे आपण आता बघा इथं थोडीशी पण लाईट आहे पण कसं फ्रेश वाटते, तसं नाही. काळोखच वाटायचा. फ्रेशनेस असा वाटायचा नाही. घरात मी त्या घरामध्ये 2-2.5 वर्ष राहिलो असेल आम्ही. पण मला स्वतःहून देवपूजा करायची इच्छा होत नसायची. मुलींना मागं लागायची, तुम्ही देवपूजा करा. मी कधीतरी महिन्यातून एकदा देवपूजा करायची. माझी इच्छा होत नसायची. खालीवर रूम होता. आम्ही खाली राहिलो होतो आणि काही लोकं वरती राहिला होते. त्यांच्याबद्दल पण कळालं की कुणाचा जॉब गेला, कोणाचा घटस्फोट झाला, असं दोन्ही फॅमिलीमध्ये काहीतरी निगेटिव्ह काहीतरी होतं. पण जास्त जे खाली राहिला होते ना त्यांना प्रॉब्लेम आला. जे खाली राहिला होते त्यात 2 फॅमिली होत्या अशा की त्यांच्यामध्ये डेथ झाली त्यांच्या फॅमिलीची असं. आणि मग ते कानावर यायला लागलं तर मग मी माझ्या मिस्टरांना बोलले. तर माझे मिस्टर बोलले, "असं काही नसतं, लोकं बोलायला असतात. सुरुवातीला तुला कोण बोललं का? नाही ना, मग तू आता कशाला लक्ष देती?" आणि काम त्यांचं इतकं जवळ होतं ना की ते जेवायला घरी यायचे असं. मग ते आम्हाला म्हणजे बरं वाटायचं, चला जवळच्या जवळ आहे. असेच काही दिवस गेले आणि मग नंतर ना माझी छोटी मुलगी गणपती आले. तर छोटी मुलगी अचानक आजारी पडली. ती कधी एवढी आजारी पडत नाही. ती खूप आजारी पडली. म्हणजे अचानकच तिला एवढा ताप आला की मी तिला दवाखान्यात नेलं. तर डॉक्टर बोलले, "मी हातच लावणार नाही तुमच्या मुलीला." बापरे! त्यातून ती बरी झाली. त्याच्यानंतरनं काही दिवस परत असेच गेले नॉर्मल म्हणजे असं एवढं काही वाटत नसायचं. मग मी आजारी पडले. मी एवढी आजारी पडले की म्हणतात ना मरणाच्या दारातनं माघारी आले.
बापरे. खूप आजारी की मी 15 ते 20 दिवस मी हॉस्पिटलला ऍडमिट होते. अरे बापरे. असं म्हणजे माझा फार ऑक्सिजन लेवल कमी झाला होता, मी एवढी आजारी पडले. म्हणजे काय होत होतं, ते जे निगेटिव्ह शक्ती जी होती ना, ते अगोदर माझ्या मुलींपासून सुरुवात केली हानी करायला. आणि त्याच्यातून काय होतं, तर मुलींना झालं तर मी आणि माझ्या मिस्टरांनी बाहेर काढलं त्यातून. मला झालं तर माझ्या मिस्टरांनी मला त्यातूनही म्हणजे दवाखाना केला किंवा काय केलं, त्यांनी मला बरं केलं. ते सगळं होत होतं. म्हणजे त्यात काय होतं, एक तर आम्हाला तिथे राहून द्यायचं नव्हतं किंवा काहीतरी हानी करायची होती. पण ते काय घरात कुणाला काय कळूनच यायचं नाही. माझे म्हणजे आमच्या घरातली हालत अशी झाली होती, की आम्ही चौघं कामाला जायचो, तरी आम्हाला पैसा पुरत नव्हता. बापरे. त्याच्यानंतरनं पितृपक्ष होता. तर माझे मिस्टर असे भाडं मारायला जातात ना, तर ते त्या दिवशी त्यांची इच्छाच नव्हती जायची. तर मी म्हटलं, "नका जाऊ, इच्छा नाही आहे तर नका जाऊ." तर मला म्हणले, "नाही, काम आहे, मला जावं लागेल." गेले, तर त्यांचा एवढा जबर ॲक्सिडेंट झाला, अरे बापरे. ते पण कुठे मानकोलीला. अच्छा. एवढा बेकार झाला ना, की ते त्यांची मेमरी लॉस झाली म्हणजे तेवढ्या टायमिंगपुरती. जेव्हा आम्ही त्यांना आणायला गेलो बाहेर, त्यांचे शेठ त्यांना घेऊन आले, मी आणि माझी मुलगी आणायला गेले, तर ते आम्ही अनोळखी असल्यासारखं आमच्याकडे बघायला लागले. बापरे. म्हणजे ते सगळी ती निगेटिव्ह जी शक्ती होती ना, ती असं काहीतरी घडवून आणत होती, की जे आमचं कर्तव्य माणूस आहे ना घरातलं, त्याला हानी पोहोचवायला स्टार्ट केलं. रात्रीचे 4 वाजले होते त्यांना घरी आणायला. बाहेरच त्यांचे सगळे कपडे वगैरे काढून मी फेकून दिले आणि भाकरीचा तुकडा आणि पाणी ओळून फेकून दिलं. मग ते आम्हाला ओळखायला लागले. असं झालं. तिथनं आणल्याच्या नंतरनं मग मी जरा पाठी लागले यांच्या, की आपल्याला इथं नाही राहायचंय. ह्या घरात आल्यापासून म्हटलं काही ना काही चालूच आहे म्हटलं. एकदा पोरगीवर आलं, आपण तिला त्यातून बरं केलं. नंतर बारक्या पोरीवर आलं, त्यातूनही तिला बरं केलं. शेवटी मला मरणाच्या दारातून तुम्ही बाहेर काढलं. आता तुम्हाला टार्गेट केलंय म्हटलं, आपण नाही राहायचं इथं. माझे मिस्टर परत तेच, "आम्हाला काही जाणवत नाही, तुलाच काय जाणवतंय? नाही राहायचं आपण इथं." म्हणायचे, "नाही हो, नको राहूया इथं. आपण बघू कुठेतरी रूम." पण बारकी पण म्हणायची, तेव्हा हिला पण म्हणजे मोठ्या मुलीला पण नव्हतं काय जाणवत. तर ते लोकं तिघं पण म्हणायचे, "नाही मम्मी, इथं असं काहीच नाहीये. आपण राहूया इथं." आणि सगळ्यांशी चांगली फ्रेंडशिप वगैरे झाली, त्याच्यामुळे त्यांना चांगलं वाटत होतं तिथे. मग जरा आम्ही गणपती वगैरे बसवणं हे आमचं चालूच होतं पहिल्यापासूनच. तर त्याच्यामुळे कसं होतं, ते गणपती घरात बसवल्यामुळं किंवा मी देवाचं काय करायचे ना, ते जास्त त्याला हानी पोहोचवताच येत नव्हती, जे काही ते निगेटिव्ह होतं ना ते. पण इतकं सगळं घडत असताना तुमच्या मनात असं आलं नाही की काही बाहेरचं वगैरे बघावं? जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी गेले ना, मग ते आमचे गुरुजी आहेत म्हणजे मामा, त्यांच्याकडे गेले. त्यांना मी म्हटलं, "मला ह्या घरात ना असं-असं वाटतं" म्हटलं. तर ते बोलले, "हां, ह्या घरामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे." पण त्यांनी काय केलं, मला पंचमुखी मारुतीचा एक फोटो घराच्या बाहेर लावायला सांगितला आणि एक असं फळ दिलं. ते बोलले, "तू घरात बांध, होईल व्यवस्थित." आणि मंदिरात जायला सांगितलं. तर म्हणलं, "ठीक आहे." म्हणजे त्यांनी असं ते बोलले, "घर वाईट आहे, तुला खाली करायचं तर तू खाली कर." पण घरातले तयार नव्हते माझ्या घर खाली करायला. तर 2.5 वर्षामध्ये ना आम्ही एकदाही गावाला देवदर्शनासाठी गेलो किंवा कुठला देवाचा फक्त त्या घरात मी न चुकता जे देवाचे कार्यक्रम करायचे ना, ते तेवढेच. त्यांचा ॲक्सिडेंट झाला. महिनाभर त्यांनी काम केलं, तो जॉब गेला. एखाद्या दिवशी त्यांना असं चांगलं काम आलं ना, की बाबा चला आज 2,000चं भाडं आले, आपण जाऊया. ते गेले ना, गाडीची पूजा वगैरे करून गाडीत बसले, की गाडी बंद पडायची. अरे बापरे. गाडी बंदच पडायची म्हणजे ते जाऊच शकायचे नाही. आणि जेव्हा गाडी चालू असायची त्या दिवशी काम नाही यायचं त्यांना. दुसऱ्या कुणी गेलं की गाडी चांगली चालायची आणि आमचे हे गेले की गाडी बंद पडायची. म्हटलं काय चाललंय, काय चाललंय काही समजायचं नाही. शेवटी आम्ही ती गाडी विकून टाकली. अच्छा. म्हणजे नकोच म्हटलं ते काय झालंय माहित नाही. आणि ज्या माणसाला ती गाडी विकली ना, त्याच्याकडे ती चांगली चालली. असं. अरे बापरे. आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना अटॅक आला. म्हणजे एवढं बेकार तेव्हा जे वातावरण झालं ना, म्हणजे असं आम्ही इमॅजिन नाही करू शकत ती गोष्ट. म्हणजे काय झालं, जेव्हा आम्हाला काय व्हायचं ना, ते आम्हाला त्यातून बाहेर काढायचे. मग त्या ज्या निगेटिव्हची जी शक्ती होती, जी आम्हाला जाणवत होती, त्यांनी काय केलं, माझ्या मिस्टरांनाच टार्गेट केलं. नाही, त्याच्या अगोदर एक अशी गोष्ट झाली, की मी झोपले होते. तर मला हे तिघं पण म्हणजे त्यांना अटॅक यायच्या अगोदरची गोष्ट. मी झोपले होते. तर त्यांना ते तिघंजण बेडवर असे टीव्ही बघत होते आणि मी आपली थकले होते म्हणून झोपले. त्यांना माझ्या कानात आवाज आला, मी आले म्हणून. असं एकदम मी घाबरले. कसा होता आवाज? एकदम असं आपण बोलतो ना हळूच कानात कसं बोलतो, मी आले असा. तर मी उठले आणि ह्यांना म्हटलं मला ना काहीतरी आवाज आला. तर हे बोलले की नाही काय नाहीये आणि लाईटी चालू.
1:30-2चा टायमिंग, आणि प्रत्येक 1:30-2च्या टायमिंग मध्येच हा प्रसंग घडायचा. दुपारचा का? रात्री रात्री okay. रात्री 1:30-2च्या टायमिंगला जे स्टार्ट व्हायचं 1:30-2च्या टायमिंगला, कारण की आम्ही कधी कधी 1:30 वाजेपर्यंत पण असं जागा असायचो. तर 2 वाजता असा मी झोपले तर मला आवाज आला तसा, मी आले म्हणून. मी यांना बोलले, हे तिघं पण जागे होते. तर बोलले, नाही ग कोणी नाही आहे, झोप तू म्हणल्याच्या नंतर ना मी म्हटलं ठीक आहे. मी झोपले. झोपल्याच्या नंतर ना माझ्या असं कानावरनं अशी केसांवरनं असा हात फिरवून केसपाटी घेऊन असा आवाज आला, ऐकलं का, मी आले. हो. म्हणजे असं मला शहारा आला माझ्या अंगावर तेव्हा सुद्धा. मग मी परत उठले. मी यांना म्हणलं, अहो मला आवाज येतोय, मी बोलते ना इथं आवाज येतोय, मला जाणवतंय, म्हणजे माझ्या पाठी कोणीतरी बसलंय असं मला जाणवतंय. मग मी परत झोपले. परत झोपल्याच्या नंतर परत सेम तीच प्रोसेस झाली. बापरे. केसांवरनं असा हात बाजूला माझ्या कानावरनं, आणि ऐकलं का, मी आली आहे, आणि जोरात, तो पण यावेळेला आवाज क्लिअर एकदम जोरात, ऐकलं का, मी आली आहे. तसं ऐकताच मी रडतच उठले. बापरे. मी रडत उठले आणि मी त्यांना म्हटलं ना तुम्हाला इथं काहीतरी आहे, मला खूप आवाज येतोय. आणि मी जेव्हा रडायला लागले ना तेव्हा मग ह्या लोकांना खरं वाटलं की काहीतरी झालं हिच्यासोबत म्हणून. मग ह्यांनी काय केलं, सुरी घेतली, माझ्या उशाखाली ठेवली, ते पण खाली आले. मला बोलले, तू झोप आता, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग म्हणलं ठीक आहे. मग झोप लागली. ती सुरा याच्या खाली ठेवला की झोप लागली. ते मम्मीसोबत तो एक इन्सिडेंट झाला होता की तिला ऐकू आलं असं. मग ते सगळं तुम्हाला खोटं वाटत होतं? हा, ते मला पण असं, म्हणजे ऍक्च्युली मला नाही सगळ्यावर विश्वास नाही एवढा की असतं, फक्त एवढं की हा काही असतं, नाही असं नाही पण असतं. तर आणि लोक बोलतात ना, जेव्हा तुझ्यावर होईल ना तेव्हा तुला समजेल. तर ते आय थिंक तसंच काहीतरी झालं. मग त्याच्यानंतर मम्मी सोबत झालं तर म्हटलं, अरे मम्मी काय नाही तू ना. आणि ती कधी कधी असं, मी तरी आता हॉरर वगैरे बघायला लागले, पण ती त्या टाइमला फिअर फाईल्स वगैरे बघायची. म्हणलं, तू ना फिअर फाईल्स बघते ना म्हणून हे असं होतं. म्हटलं ते बघणं कमी कर. तर बोललं ग असं काही नाहीये. म्हटलं ठीक आहे. असं तिला तेव्हा समजवलं, ठीक आहे झोप. मग काही दिवस गेले आणि नंतर ना अचानक असं झालं की ती झोपले आणि रात्री 12च्या नंतर मला अचानक पैंजणांचा आवाज यायला लागला. आणि म्हणजे असं चालताना आणि शुक असा आवाज. हो. तर मी म्हटलं हे काय अचानक. आणि मग मी, आमची ती खिडकी होते ना, तर काहीतरी 1च्या दरम्यान, तर मी खिडकी उघडून बघितलं. म्हटलं बाहेर कोण आहे का, तर बाहेर कोणीच नाही. नंतर म्हटलं अचानक आवाज. मी म्हटलं मला भास झाला. मग मी झोपले परत. आणि नंतर थोडा टाइम गेला की 2च्या दरम्यान परत सेम आवाज. नंतर मी इग्नोर केला. मग तो आवाज खूप वाढायला लागला. मग मला काय वाटलं की मम्मीचं जोडवी असतात ना त्याचा आवाज आहे, कारण की तिला कसं सवय, पाय दुखत असला ना ती पायाशी आपटते. तर म्हटलं की तिच्या जोडव्यांचा आवाज आहे. म्हणून मी खाली गेले बेडवरून आणि तिचे पाय चेक करायचे की बघितलं तर हिच्या पायाखाली गोदडी प्लस उशी आणि त्याच्यावर तिचा पाय होता. तर म्हटलं आवाज पण कसा येईल मी हे. आणि मग किती वाजले असतील तेव्हा 2-2:30-3चा असंच टायमिंग होता. तर मी झोपले परत त्या दिवशी. आणि मग सेकंड डे मग मी ते, म्हणजे असं झालं की असं काहीतरी मला भास झालं म्हणून ते एवढं मी सिरियसली नाही घेतलं. त्या दिवशी झोपले. परत सेकंड डे झालं, रात्री झोपले सगळेजण. परत 1 वाजता स्टार्ट झालं की परत तसा आवाज यायला लागला. काय तर म्हटलं बाहेर नाही, तुम्ही कोणतरी वॉशरूमला जात असेल. म्हटलं पण वॉशरूमला जाते, सेम आवाज कसा काय मला येऊ शकतो ना डेली. मग तेव्हा मला थोडंसं घाबरल्यासारखं झालं की असं का होतंय. मग नंतर लिटरली मी कान बंद करायचे, जोरात कान बंद करून पण तो आवाज स्पष्ट यायचा मला. असं म्हणजे मी आता कान पण कसा आवाज येतो, पण कान बंद केलं तरी आपल्याला थोडा आवाज कमी होईल ना. पण मी कान बंद करून पण मला स्पष्ट आवाज यायचा. मग असं झालं नंतर ना मग थोड्या वेळाने आवाज यायला लागला. ते स्टॉप झालं. नंतर कंटिन्यू आवाज यायला लागला. मग मी तेव्हा खूप घाबरले. मम्मीला उठवायला गेले. म्हटलं, अरे मम्मी मला काहीतरी आवाज येतोय. मम्मी बोलते काय झालं. ती बोलली कसले आवाज येतात. मग तिला सांगितलं. बोलते ठीक आहे तू माझ्याजवळ झोप. मग कसं बसं ना ते आवाज चालू राहायचे. 5 वाजेपर्यंत चालू राहायचं. मग 5च्या नंतर मी झोपायचे शांततेत. म्हणजे रात्रभर झोपायचे पण नाही. मग त्यातनं पण असेच काही दिवस गेले. मग एक दिवस अशीच झोपले तर भिंतीवर मला एक शॅडो दिसली. त्या शॅडोमध्ये लाल असे 2 प्रतिबिंब, असे डोळे कसे असतात आपले, म्हणजे असं आम्ही असं खाली झोपलो असेल आणि ह्या साईडला दरवाजाच्या वरती भिंत असेल, त्या भिंतीवर मला ती शॅडो दिसली. आणि त्या शॅडोमध्ये
ते 2 लाल डोळे दिसले. तर मला हो. काय वाटलं की देवाऱ्यामध्ये बल्ब आहे, लाल कलरचा आहे, त्याच्यामुळे असेल ते. पण तो एकच दिसेल ना, 2 का दिसतील जर त्याची शॅडो, आणि बल्बची शॅडो समोर का दिसेल? बरोबर. ते मी इमॅजिन केलं नंतरनं. म्हणजे झोपीत माझ्या डोक्यात की बल्ब लाल कलरचा आहे. पण सकाळी मी उठून बघितलं तर आमच्या देवाऱ्यातला बल्ब पिवळ्या कलरचा होता. अरे! तर ती लाल शॅडो कशी अच्छा, अच्छा, दिसेल? अच्छा. असं. मला आधी माझ्या झोपेमध्ये मला असं क्लिक झालं की देवाऱ्यातला बल्ब लाल कलरचा आहे. पण लाल कलरचा बल्ब आम्ही लावतच नाहीये. त्याच्यामुळे मग सकाळी उठून बघितलं तर पिवळ्या कलरचा होता. मग म्हटलं हे वेगळंच काहीतरी आहे. मी रात्री झोपलेले आणि कसं पाणी प्यायला वगैरे असं जाग येते मला, तर मी उठले पाणी प्यायला म्हणून. आणि असं होतात ना की रात्री मध्यरात्री आरशात बघू नये असं. तर मी अशी उठले आणि ॲक्च्युली लेफ्ट साईडला मिरर होता आणि राईट साईडला असं म्हणजे आमचा बेड आहे त्याच्या बाजूला असं पप्पांनी काही ग्रीन वगैरे असं लावलेलं. अच्छा. सो मी जस्ट उठले आणि असं आरशात पटकन टर्न झाले बघायला आणि पाणी घ्यायला उठलं. तर ते पाणी घेतलं आणि अचानक बघते तर सावली दिसल्यासारखी मला त्या ह्याच्यावर. अच्छा. म्हणजे जसं काही एक लेडी, सावली अशी होती की ती लेडी होती की काय, की हेअर ओपन वगैरे होते ओके. आणि जसे की बसली आहे अशी ती सावली मला प्रॉपर दिसली. आणि कसं आमचा देवाचा बल्ब चालू असेल तर मी थोडाफार उजेड असतो, तर त्याच्यामध्ये मला ते असं कळलं की प्रॉपर अशी सावली दिसली की हेअर ओपन आहे आणि ती बसली आहे लेडी आणि हेअर लिटरली उडतायत बापरे! असे खूप. मग ते बघून मी जे तोंडावर घेतलं आणि झोपले. आणि नंतर मी झोपायचा प्रयत्न करते कारण की ते माइंडमध्ये चालू होतं आणि ते म्हटलं आता झोपते, काहीतरी हे भास असेल. आणि नंतर ते झालं तर मला ना सेम जो मम्मीला आवाज आला तो की मी आले असा करून ती त्या हळू ह्याच्यात बोलली ती अच्छा. मला. आणि मला तर नंतर ना असं झालं की मम्मीला पण सेम झालं, मलाही सेम आवाज आला आणि तो एवढा हे ना की कानाच्या इथे येऊ. आता मी लिटरली गोधडी घेतली. बाहेरून जरी बोललं असं तरी एक आपल्याला कळतं ना की तो एक आवाज डिस्टन्स कळतो आपल्याला. तर ती असं की जसं काय माझ्या कानाच्या इथे येऊन बोलली आणि गोधडीच्या आत मी. तर मी जी गोधडी काढली मम्मीकडे गेली, म्हटलं मम्मी मला असा असा आवाज आला. मग तिला पण असं कळलं की काहीतरी होतंय, झालंय. मग तिच्या बाजूला जाऊन मी झोपले. मम्मी बोलली की तोंडावर येऊन गप्प झोपून जा. म्हटलं ठीक आहे. मग मी तोंडावर येऊन झोपले. तर ना डोळे बंद होते आणि डोळ्यासमोर असं बोलतात ना की एकदम चित्र विचित्र काहीतरी हे येत होते, म्हणजे इमेजेस येत होते ना की मी घाबरत होते त्याने. सो मी म्हटलं की मी अंगावरून काढते आणि मी हा विचार केला अंगावरून काढते म्हणून, तर म्हणजे बोलतात ना बॉडी एकदम स्टिफ होते ना, लिटरली तसं झालं की मी अंगावरून ती चादरही काढू शकत नव्हती ना मी डोळे खोलू शकत होते. म्हणजे हात लिटरली असेच त्या गोधडीला पकडून होते आणि पूर्ण घामाघूम झालेले मी ह्याच्यामध्ये. आय थिंक थंडीचे महिने होते, नोव्हेंबर डिसेंबर आय थिंक. तर त्या टायमिंगला असं की माझे डोळे पण उघडे ना की प्रयत्न करते डोळे ओपन करेल म्हणजे ते सगळं हे होईल, पण नाही. आणि नंतर शेवटी मी पटकन हे केलं अचानक की तोंडावरून काढलं. मग नंतर म्हटलं हे लय काहीतरी भयंकर होत आहे. आणि त्याच्यामध्येच तेवढ्या ह्याच्यामुळे अगोदर मला असं झालं की म्हणजे आम्ही जिथे कपडे वगैरे सुकायला घालतो ना तिकडे काही कपडे नाही काय नाही, आणि तिकडे ना अचानक असं ह्याच्यामध्ये ना मला 2 डोळे दिसले, जसं की मम्मीला दिसलेले तसं. आणि तिला आय थिंक थोडे हलके, मला प्रॉपर डार्क रेड असे 2 डॉट दिसले असं. म्हणजे ती एकदम काळी सावली डोळे दिसले. हा, फक्त असे 2 डॉट. मी म्हटलं की असं का दिसेल. आणि नंतर मला मम्मीचं आठवलं की मम्मीला पण असं दिसलेलं. पण नंतर म्हटलं ते आय थिंक वेगळंच काहीतरी असेल. आणि मी जेव्हा बघितलं ना ते, आणि ते एकदम स्पष्ट दिसत होतं, जे पण होते ना एकदम प्रॉपर स्पष्ट. आणि आमचा बल्ब म्हणायला गेला असं नाही की मला त्याचं काय रिफ्लेक्शन दिसेल, आमचा बल्बचा कलर वेगळा. मग मी त्या अजून घाबरले. त्याच दुसऱ्या दिवशी मी दुपारी घरी होते, तर आमची स्लायडिंगची खिडकी होती ती लावलेली. तिथं खूप अशी एकदम हेवी फोटो फ्रेम होती माझ्या मुलीची, ती ठेवलेली. त्याच्या बाजूला अशा जड वस्तू होत्या त्या ठेवलेल्या. पण काय हवा आली कशी हवा आली माहित नाही, ते सगळं सामान खाली पडलं पूर्ण. त्याच्यानंतर ते चालूच झालं. माझ्या कानात आवाज आले का, अगोदर थोडं होतं, म्हणजे आमच्या कुणाला आजारी पाडणं किंवा काय करणं ते चालू होतं. पण जेव्हा माझ्या कानात आवाज यायला लागले का नाही, मग ते क्लिअरली व्हायला लागलं, जाणवायला लागलं आम्हाला ते. आणि मग ते पडलं, मी सगळं ते उचलून ठेवलं. मी घाबरले मग मी त्या दिवशी. मग अख्खा दिवसभर मी दरवाजा उघडा ठेवून दारातच बसले. म्हटलं काय झालं काय माहित नाही.
कारण की पहिलं रात्रीच होत होतं, दिवसा पण व्हायला लागलं. म्हणजे असं कधी लाईटीचं बटनच बंद होणे, हा कधी चालू बटन बंद हा व्हायचं. अच्छा. अचानकच. म्हणजे मी झोपले, मी बटन बंद केलंय, मला चांगलं आठवतं मी बटन बंद केलंय, उठले की ते वायफायचं बटन, लाईटचं बटन, टीव्हीचं बटन चालू. असं बापरे. कॅलेंडरला मी हे लावलेलं खाली, Clip. हे लावतो आपण क्लिप लावतो ना, तरी कॅलेंडरची पानं हलतायत असं. मग अजूनच जास्त घाबरायला व्हायला लागलं मला ते. त्याच्यानंतर मग मी परत यांच्या पाठी लागले, आपण ही रूम खाली करूया. खोली मालकाला पण सांगितलं. तर नंतर कानावर काय आलं की त्या घरामध्ये वास्तुशांती झाली नव्हती. तर मग आम्ही खोली मालकाला काय म्हटलं, तुम्ही ना इथे एक सत्यनारायणाची पूजा घाला आणि जरा घराला शांतता तरी भेटेल ना. तर तो खोली मालक बोलला ना, असं करा, खर्च मी देतो, तुम्ही पूजा घाला, तुम्हीच पूजेला बसा. मी म्हटलं आम्ही भाडुत्री आहे, किती काय केलं तरी तुम्ही पूजा घाला, तुमची मिसेसला घेऊन या, तुम्ही पूजेला बसा, इथंच घाला, काय बाकीचं असेल ते आम्ही करू म्हणलं. तर त्याने हा नाही आणि हे प्रॉब्लेम ना आमच्यासोबत होत होते ना, तर त्यालाही ती रूम फळलेली नव्हती. त्याच्याही मागं काही ना काही प्रॉब्लेम चालूच होते त्या खोली मालकाला, त्याची आई आजारी पडणं किंवा काय, तो आम्हाला येऊन सांगायचा. म्हणलं ठीक आहे. तर आणि तो त्याच्यानंतर तो रूम विकायचा प्रयत्न करत होता, त्याला गिराईक पण भेटत नव्हतं. एवढे मोठे त्याच्यासोबत पण ते प्रॉब्लेम, त्याला इतकं कर्ज झालं होतं, त्याला रूम विकायचा होता, तर गिराईक भेटत नसायचं. म्हणजे ते कसं होतं, नंतर काय झालं, आम्ही रूम सोडायला तयार होतो पण ते आम्हाला सोडून देत नव्हतं. अशी गत झाली त्याची. मग असेच काही दिवस गेले आणि मग ते मला ते पडलं वगैरे सगळं. मग माझ्या मिस्टरांना अटॅक आला. अटॅक आल्याच्या नंतर मग मी पूर्ण समजूनच गेले की हे घर एकाला तरी घेऊन जाणार. म्हणजे ह्या घरामध्ये मला सगळं आठवायला लागलं ना, ह्या घरामध्ये जे पण राहिले त्यातलं एक माणूस तरी गेलेलं आहे आणि शक्यतो जेंट्सच गेलेले आहे त्या घरामध्ये. असं जेवढं मी ऐकलं होतं ना, तर जेंट्स व्यक्ती त्या घरातला गेलेला आहे. मग ते मला भीती वाटायला लागली आणि माझ्या मिस्टरांना अटॅक एवढा बेकार आला होता ना, की त्यांचा जो ब्लॉकेज आहे तो 98% होता. अरे बापरे. एक दिवस म्हणजे आम्ही तिकडेच राहायचे, तर माझी मुलगी पण माझ्यासोबतच थांबली, तर मोठ्या मुलीला घरी यायचं होतं. तर माझ्या मनात भीती, आता हिला एकटीला त्या घरात कसं पाठवू, इतकी मला भीती वाटायला लागली. तरी पण ती धाडस करून घरी गेली, तिच्या मित्रांना वगैरे बोलून तिथं ती राहिली. पप्पाला अटॅक येऊन गेलेला. सो पप्पा तेव्हा होते ॲडमिट. आणि कसं की घरी कोण ना म्हणून मी म्हणजे घरी यायचं होतं मला. तर मम्मी तेव्हा घाबरत होती की घरी एकटी कशी जाणार, काय आहे. तर म्हटलं काय नाही, मी जाते, राहते, फ्रेंड्सला बोलवते असं. तर मी तो एक लास्टचा दिवस राहिले. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेला असं झालं की मी अशीच पडलेले, फॅन पण बंद आहे, डोअर बंद आहे, खिडकी बंद आहे आणि कॅलेंडरचे पान असतात ना, ते आपोआप एकदम जोरजोरात हवेत हे होत आहेत फ्लाय. मी म्हटलं असं का होत आहे. मग बघते तर हे बंद, सगळं म्हणजे विंडो डोअर सगळं बंद होतं की हवा यायला जागाच नाही. फॅन पण बंद, की फॅनने असं होईल असं विचार करू शकतो. तर ते ना आणि बोलतात ना, टी व्ही चालू होता, टीव्हीचे बटन चालू आहे, वायफायचं बटन चालू आहे आणि मी टी व्ही बघता बघता झोपून गेले. आणि नंतर उठून बघते तर टीव्ही चालू आहे, टीव्हीचे खालचे टीव्हीचे बटन बंद आणि वायफायचा बटन बंद आहे, बट टीव्हीचं चालू आहे. अरे बापरे. आणि मग नंतर ना मी म्हटले काहीच, म्हणजे तेव्हा मी एवढी घाबरले नाही, कारण की मला कळलेलं की काहीतरी आहे. तर फक्त कसं घाबरवायला म्हणून ते चाललंय का. मग मी पटकन उठले, दरवाजा वगैरे ओपन केले, खिडकी ओपन केली आणि मग बसले. त्यानंतर मी परत रिटर्न हॉस्पिटलला गेले. म्हणजे एक असं की आम्हाला काय हानी नव्हती होत, जे पण काय मम्मीला आणि पप्पांवर चालू होतं, पण आम्हाला कसं होतं की घाबरत होतं. जे पण काय होतं ना, ते असं की घाबरत होतं आम्हाला. आणि त्या टायमिंगला मी एवढी नव्हते घाबरले जेव्हा लास्ट टाइम असं झालं ना, कारण की ऑलरेडी 2दा झाल्यानंतर ना हे तर डन होतं की त्या घरात काहीतरी आहे. त्यामुळे फक्त एवढंच की आपण घाबरायचं नाही, की आपण घाबरलो ना की ते समोरचं बोलतात ना, जी पण नेगेटिव्ह आहे त्याला पण तेच हवं असतं ना, की समोरचा घाबरला पाहिजे असं. ऍक्च्युली मी तिला हनुमान चालीसा लावून द्यायची, ती हनुमान चालीसा बंद व्हायची. अरे बापरे. हो, ती एवढी घाबरायची ना, मला म्हणायची मम्मी मला आवाज येतात कसले, की मला काही दिसतंय. तर त्यातनं मी काय तिला बोलायची, तू झोप, हनुमान चालीसा लाव. आणि हनुमान चालीसा लावली ना की ती हनुमान चालीसा त्या टायमिंगला जेव्हा ते म्हणतात ना ती निगेटिव्ह शक्ती स्वतःचा ते असर दाखवेल ना, त्या टायमिंगला हनुमान चालीसा बंदच व्हायची. मग ती इतकी घाबरायची ना की ती येऊन माझ्या बाजूला येऊन झोपायची, एवढं व्हायचं. मम्मीला म्हटल्यावर मम्मी डेली असं झालं तर कसं चालणार ना. मग मम्मी बोलली की ठीक आहे, मी तुला ना रात्री हनुमान चालीसा लावून देते, बघ झोप, नाही की हनुमान चालीसा असेल तर नाही काय हे होणार. मग म्हटलं ठीक आहे. आणि काय व्हायचं की
एक जर समजा इन केस मी 10-11ला झोपले ना, तर त्या टायमिंगला ना मला कशी ना कशी जाग येणारच त्या टायमिंगला. म्हणजे आता गाढ जरी झोपलं असेल ना, मला काही आवाज नाही ना आला तरी पण मी उठायचे असं. मग नंतर ना मम्मीने मला हनुमान चालीसा लावून दिली काहीतरी असं 10:30-11च्या दरम्यान. मी झोपले आणि नंतर मी खूप गाढ झोपून गेले आणि नंतर ना असं झालं की 12:30-1च्या दरम्यान आपोआप ना हनुमान चालीसा स्टॉप झाली असं. आता मी कॉर्ड लावलेले तर मोबाईलच्या साईडलाच, कोणी येऊन टच करणार नाही असं नाही. ते हनुमान चालीसा स्टॉप झाले. मला वाटलं की ते संपली असेल त्यामुळे. पण बघते तर टाईम आहे, टाईम लिमिट दिसते पुढे की चालू राहणार आहे, स्टॉप कशी काय झाली असं. आणि स्टॉप झाली मग म्हटलं परत स्टार्ट करते. स्टार्ट करतो म्हटलं की परत आवाज कंटिन्यू चालू असं. मग मी तर खूप घाबरले त्या टायमिंगला. मी म्हणजे रडतच उठले की मम्मी काहीतरी होतंय, मला समजत नाहीये. मग असं करून मग ते 2-3 दिवस गेले. मग त्यानंतर काही जाणवलं नाही. ते झालं. माझ्या मिस्टरांना आम्ही हॉस्पिटलमधून घरी आणलं ते बरे झाल्याच्या नंतरनं. तर मला ना कोणीतरी असं बोललं होतं की तू ना गणेश अभिषेक कर, म्हणजे सारखं तुमच्या घरात कोणी ना कोणी आजारी पडतंय, तर गणेश अभिषेक कर, मग जरा घरात नीटनेटकं चालेल. आणि त्याच्या अगोदर गणपतीमध्ये मी सत्यनारायण घातला. म्हणजे जेव्हा माझ्या मिस्टरांना अटॅक यायच्या अगोदर गणपतीमध्ये मी सत्यनारायण घातला, कारण खोली मालक घालायला तयारच नाही आणि मी वैतागलेले. मग मी सत्यनारायण घातल्याच्या नंतर मग ह्या गोष्टी आमच्या बरोबर जास्त वाढायला लागल्या. कारण ते म्हणतात ना पिसाळ्यासारखी ती शक्ती करायला लागली, कारण की मी जास्तच अजून करायला लागले. मग आम्ही स्वतःहूनच म्हणलं तो करत नाहीये ना तर आपण करूया. मग ते आजूबाजूची लोक सुद्धा बोलायची की तुम्ही देवाचं करताय ना म्हणून तुम्ही आतापर्यंत नीट आहे, नाही तर आतापर्यंत तुमच्या घरात काय ना काय झालं असतं, असं ते लोक आम्हाला बोलायचे. आम्ही गणेश अभिषेक केला आणि त्याच्यानंतर परत मी त्या गुरुजींकडे गेले. अच्छा, त्याचा आधी. हो. तर त्यांनी पण असं भरपूर काही सांगितलं की मंदिरात जा, गणपतीच्या मंदिरात जा आणि होईल तेवढ्या लवकर तू रूम खाली कर. पण मिस्टर म्हणायचे आता अचानक रूम कुठे बघू, म्हणतात ना, पण ते देवाने ऐकल्यासारखं झालं आमचं तेव्हा. ते आम्ही गणेश अभिषेक केला, म्हणतात ना, ते खोली मालकाचं पण भलं झालं आणि आमचंही झालं असं म्हणावं लागेल आम्हाला तेव्हा. मग मी त्या मामांकडे आले तर त्यांनी मला असं देवीच्या मंदिरात जाऊन काय त्या देवीची आराधना करायला सांगितली माझ्या मिस्टरांना आणि ते त्यांनी केलं आणि 2 दिवसांनीच खोली मालक आला आणि बोलला की मला गिऱ्हाईक भेटलंय, तुम्ही रूम खाली करा. आणि ॲग्रीमेंट बनवले त्यांनी काही दिवस येऊन, 15 दिवस आधीपूर्वी ॲग्रीमेंट पेपर दिलाय आम्हाला, वाढवलं म्हणून. इच्छा नसताना वाढवलं. आणि आला आणि बोलला आम्हाला तुम्ही रूम बघा दुसरी, मला रूम विकायची. कारण की आम्ही गणेश अभिषेक केल्याच्या नंतरनं तो आणि ते बाकीची पूजापाठ चालू केल्याच्या नंतरनं ते म्हणतात ना फळ आम्हालाही भेटलं आणि त्यालाही भेटलं सारखं, त्याला गिऱ्हाईक भेटलं. नाही तर त्याने किती लोक येऊन रूम बघून जायचे पण त्याला काही गिऱ्हाईक भेटत नव्हतं. उलट झालं की आम्हाला खाली करायचं नव्हतं, कारण की आमची वेस्टला आमचं घर आहे, तर आम्हाला तिकडंच जायचं होतं काही महिन्यामध्ये. तर म्हटलं थोड्यासाठी सामान उचलायला नको म्हणून म्हटलं आपण राहूया. तर तो बोला नाही नाही मला विकायचंच आहे. तर कम्प्लीट आम्ही ना फेब्रुवारीच्या एंडिंगपासून जे रूम बघायला स्टार्ट केली ते एप्रिलच्या एंडिंगपर्यंत आम्ही रूम बघत होतो. आम्हाला रूमच भेटत नव्हती. म्हणजे ते घराने ते असं केलं होतं की अगोदर मला घर सोडायचं होतं तर ते सोडता येत नव्हतं आणि नंतर ना आम्हाला घर सोडायचं होतं ना तर ते सोडून देत नव्हतं असं. मग मी कामाला गेले ना की मी कामावरती सांगायचे मी कुठेतरी चालले, रूम बघायला जायचे, पोरी रूम बघायला जायच्या, मिस्टर रूम बघायला जायचे, ब्रोकरला सांगितलेलं. म्हणजे आमचं चालूच होता कंप्लीट 2 महिने. वैतागलो आम्ही. आणि त्याच्यामध्ये आमच्या घरात परत म्हणजे ते भांडणं पण चालू झाले, म्हणजे इतकं बेकार वातावरण निर्माण झालं घरात. तर असं करता करता मी आजारी पडले परत. मी अशी आजारी पडले की मी पाणी पिले की माझं पाणी इथेच अटकायचं, खाली पण जात नसायचं आणि बाहेर पण येत नसायचं. अरे बापरे. हो, परत आजारी पडले. म्हणजे रूम आम्ही बघायला स्टार्ट केली का 1.5 महिना गेला असेल, मी आजारी पडले परत. म्हणजे ते एकदम शेवटचा टप्पा झाला ना, कारण की त्या शक्तीला माहित होतं की आम्ही आता इथून जाणार आहे. तर मी कामाला जायचे तरी पण, कारण की असं वाटायचं घरात बसले ना की ते डोक्यात येईल, मी टेन्शनमध्ये मला अजून काय झालं तर मी आपली कामाला जायची. पण माझं ते चालूच होतं, पाणी पिले की अटकायचं. तर मला असं वाटायचं की लिव्हरला सूज आली असेल म्हणून असं होतंय, ॲसिडिटी झाली म्हणून असं होतंय, मी असा विचार करायचे. पण नाही, काहीच नाही. मग दवाखाना केला तरी काहीच नाही. डॉक्टर बोलायचं काय नाही झालंय, ब्लड टेस्ट केले, बोलायचं तुझा कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलाय का, काय नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल, काय नव्हतं झालं. मग एकदा आम्ही जिथं आता राहतोय ना ती रूम आम्हाला भेटली, एक ॲपवर भेटली रूम. तर मग हे मला बोलले चल आपण ती बघून येऊया. तर मी गेले, ती रूम बघितली.
ती रूम ती बघितली तर मला जरा ती काय वरती माळ्यावर आहे, चढायला उतरायचा माझा प्रॉब्लेम म्हणून मी नाही बोलले आणि त्या दिवशी आम्ही झोपलो. तर प्रॉब्लेम काय झाला, आम्ही खाली झोपलोय तर माझ्या पायातून कुणीतरी अडकवून पडल्यासारखं मला जाणवलं त्या दिवशी. त्या रात्री आमचं रूम बघणं हे चालूच होतं आणि त्यात मी थकलं की झोप लागल्यासारखं व्हायचं. तर पायातून असं कुणीतरी अडकून पडल्यासारखं मला जाणवलं तर मी उठले. मला वाटलं ही माझी मुलगी वॉशरूमला उठली का काय म्हणून मी उठल्याच्या नंतर बघितलं तर ह्या दोघी बेडवर झोपल्यात. बाजूला बघितलं तर मिस्टर पण बाजूला आहेत. अच्छा. मग हे झालं काय असं मला एकदम जाणवलं ते. कारण की आता एखादं लहान मूल म्हणा किंवा झोपीत एखादी मुलगी मुलगा कुणी पण चालताना कसं अडकून कोणाच्या पायातनं पडतं, बरोबर. प्रॉपर तेवढं जाणवलं माझ्या पायाला एक अक्षरशः. तर मग मी म्हटलं कोण पडलं काय म्हणून बघते तर दोघी पण झोपल्यात, हे पण झोपल्यात आणि मी जी का नाही म्हणता तोंडावर चादर घेऊन झोपले, सकाळपर्यंत उठलेच नाही. कारण की मला ते समजलं की हे काहीतरी भयंकर आहे हे बरोबर. म्हणून. मी वॉशरूमला पण नाही उठले, एवढी घाबरले मी तेव्हा. त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी ह्यांनी मला समजवलं की विचार कर त्या रूमबद्दल, कारण की आता आपल्याला ही रूम खाली करायची, तो मागं पण लागलाय बरोबर. आणि त्या एरियामध्येच भाडी पण भरपूर आहेत त्याच्यामुळं आणि माझं सामान असं जास्त असल्यामुळे मला पाहिजेल अशी रूम भेटत नव्हती. तर मग म्हटलं ठीक आहे. मला हे बोलले काय तुला दिवसातनं 2दा तर चढ उतर करायचंय, सकाळी उतरायचं संध्याकाळी चढायचंय, बरोबर. तेवढंच करायचंय. म्हटलं ठीक आहे. मी गेले, परत सगळं निरीक्षण केलं व्यवस्थित आणि मी डन म्हणून सांगितलं. येता येताच परत माझी तब्येत बिघडली. एवढी बिघडली की मी घरी आले आणि पाणी पिले. तर ते पाणी इतकं बेकार अडकलं ना माझ्या नरड्यामध्ये अरे बाप. की मला रडताच म्हणजे असं एखादं कोणी आपल्या घरात गेल्यावर माणूस कसं रडतं मी तशी रडायला लागले. म्हणजे मला काहीच कळेना, पाणी बाहेर पण येईना, खाली पण जाईना, अटकले, श्वासच घेता येईना मला. आणि मग पोरींनी ह्यांना फोन केला, म्हणले पप्पा घरी या, घरात कोणीतरी गेल्यासारखी मम्मी रडतीये. कारण की मी म्हटलं काय म्हटलं माझ्यावर दिवस आल्यात, म्हटलं मला अन्न खाऊन द्यायना, पाणी पिऊन द्यायना, एवढं काय मी पाप केलंय म्हटलं कोणाचं. कारण की पाणीच अटकायचं तर मी जेवायची पण नाही, भीती वाटायची मला जेवायची सुद्धा. याच वाटायचं पाणी अटकतंय, माझं अन्न पण अटकलं आणि मला काय झालं तर मी काय करू, इथपर्यंत मला टेन्शन यायला लागलं. मग दुसऱ्या दिवशी हे मला बोलले तू असं कर सोनोग्राफी करून ये. म्हटलं ठीक आहे. आणि फ्रायडे होता. मी फ्रायडेला जाऊन सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत रिपोर्ट आले. रिपोर्ट नॉर्मल. अच्छा. काहीच नाही रिपोर्टमध्ये. मग हे होतंय काय? बरोबर. सगळे रिपोर्ट नॉर्मल. डॉक्टर बोलला काहीच नाही झालंय, तुला मी औषधं देऊ तरी काय देऊ, तुला काही झालंच नाहीये तर. बरं म्हटलं ठीक आहे. मग मी माझ्या मनाशी ठरवलं की आता काही झालं तरी इथून बाहेर पडायचं, 2 दिवस आहेत फक्त आपल्याकडे. मग चाळीतली लोक चर्चा करायला लागले की म्हणजे मला काय व्हायचं ते चाळीतल्या लोकांना कळायचं ना. म्हणजे कोणी ना कोणी सांगायचं हिला असं असं झालं, माझ्या मागं दवाखाना चालू झालाय. चाळीतली लोक कुजबुजायला लागली की काहीतरी होणार आहे आता असं. मग ती बाई सांगायची काय नाही नीट होईल, हे घरच असं आहे तसं आहे. मग शेवटला लोक सगळे सांगायला लागले ना की हे घर चुकीच्या जागी बांधलेलं आहे, या घरामध्ये पूजाचं नाही झाली आहे. ते तर आम्हालाही कळत होतं लोकांच्या बोलण्यावरनं, म्हणून आम्ही खोली मालकाच्या पाठी पण लागलेलो. पण तो काय ऐकत नव्हता. मग नंतर असं हे होत गेलं. शेवटी जेव्हा मला जास्त झालं का, मी सोनोग्राफी वगैरे करून आले आणि अशीच बाहेरच त्या कट्ट्यावर बसले होते. ती बोलली होईल तेवढे, एक लेडी माझ्या बाजूला बसली. म्हणली जाऊ द्या, खाली करताय ना बरं आहे, कारण की ती रूम अशीच बेकार आहे, त्या रूमने लय लोकांना हानी पोचवल्यात, गेलेले आहेत लोक इथं, आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही निघा इथनं, बरं आहे. आणि आम्ही तिकडे टोकन वगैरे देऊन रूम तर फिक्स केली. रूम फिक्स केल्याच्या नंतर ना मग मला जास्त व्हायला लागलं. ओके. मग शनिवार होता आणि संडेला आम्हाला सामान न्यायचं होतं. शनिवारी आम्ही सगळं म्हणलं इकडनं साफसफाई करून घेऊन जाऊया, तिकडे डायरेक्ट सामान नेऊन आपण लावायचं. म्हणलं ठीक आहे. तर मग आम्ही दिवसभर भांडी घासणं सगळं काम केलं. संध्याकाळी पॅकिंग करून सगळं ठेवून दिलं बॉक्सेस वगैरे तिथे. आणि ते 1:30 वाजले असते. आम्हाला ते काम करता 1:30 वाजून गेले. आणि 1:30च्या नंतर ना सगळेच थकले होते, एवढे थकले होते की सगळेजणच झोपले. सगळं झोपले आणि मला पण श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला परत. तर मी तशीच सहन करते की मला एवढा श्वास घ्यायला त्रास होतोय तरी पण मी सहन करते. मग माझ्या मिस्टरांना अचानक जाग आली. ते बोलले काय झालं तुला? तर म्हणलं काय नाही हो, म्हणलं मला परत तसंच व्हायला लागले, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागलाय. तर मला म्हणले मग तुम्हाला उठवलं का नाही? तर मग म्हणलं नाही, सगळेच थकले होते ना म्हणून नाही उठवलं. आणि मी रडायला लागले. तर एखादं लहान मूल कसं रडतं होठ काढून, मी तशी रडायला लागले एकदम अशी. म्हणजे मला कोणीतरी समजावा की मला काय होते काय ना, मी अशी त्या पद्धतीने लहान मुलासारखी रडायला लागले.
आणि त्याच्यामध्ये ना मला वॉशरूम म्हणजे टॉयलेट बाथरूम दोन्ही आले मला, आणि मला होतच नाहीये, ढेकर पण येत नाहीये मला. असं माझ्याबरोबर ते व्हायला लागलं. मला वॉशरूमला जायचं आहे पण होईना, बाथरूमला जायचं आहे पण काहीच होत नाही. पूर्ण मी पॅक झाले त्या त्या रात्रीमध्ये, कारण की उद्या आम्हाला रूम खाली करायची आहे. आणि त्या रात्रीचं माझ्या मिस्टरांनी मला जर आवाज नव्हता दिला तर माझा गेम पक्का होता. मग मी उठले रडायला लागले. तर माझी बारकी पोरगी उठली, म्हणली काय झालं? तर ते बोलले की तिला परत तसंच व्हायला लागले, श्वास घ्यायला त्रास. तिच्या मनात काय आलं देव जाणे, ती बेडमधनं पळत खाली उतरली आणि आमच्या ड्रॉवरच्या बाजूला सगळा पसारा आम्ही ठेवला होता बांधून, तो पसारा बाजूला केला. आणि त्या गुरु मामांनी आम्हाला जी विभूती दिली होती ना, ती दिली तिने मला पाण्यामध्ये टाकून. म्हणली मम्मी हे पी. मी पिले ना, जशी मी ती उदी पिले तशी मला जोरात ढेकर यायला स्टार्ट झाले. म्हणजे तिच्या डोक्यात ते पटकन क्लिक झालं की आता मम्मीला काहीतरी होतंय, आणि तिला कुणी बोललं पण नाही की तू ते आणून दे मला किंवा काय, की तिने ते पटकन काढलं. आणि इतक्या अडचणीत होतं तरी तिने ते काढलं, मला दिलं, मी ते पिलं. पिल्याच्या नंतर असे जोरात ढेकर यायला लागले. ढेकर आले त्याच्यानंतर रिलॅक्स वाटलं थोडंसं, मी नॉर्मल व्हायला लागले. मग वॉशरूमला वगैरे जाऊन आले. त्याच्यानंतर मग काय केलं, पोरींना म्हणलं तुम्ही झोपा. ते 3 वाजेपर्यंत 3-3:30 पर्यंत आम्ही घरातच बसून राहिलो. नंतर मग मला बाथरूमला जायचं होतं, तर मी यांना म्हटलं, म्हणजे दारातच समोरच होतं, जवळच होतं बाथरूम. तर त्यांना म्हटलं तुम्ही दारात बसा, मी जाऊन येते. मग हे दारात बसले, मी जाऊन आले. तर 3 वाजल्यापासून 3:30 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही नवरा बायको घरातून बाहेर बसलो होतो. घरातच नाही गेलो आम्ही. म्हटलं घरात जायचंच नाहीये म्हटलं. फक्त दारं उघडी ठेवली, लाईटी लावल्या, पोरींला झोपून दिलं. फक्त अशा ठिकाणी त्यांना म्हणलं बसा की चुकून पण दार बंद नाही झालं पाहिजे. ते दारात बसले, समोर एक कट्टा होता, मी त्या कट्ट्यावर बसले. आणि सकाळी दिवस उजडल्याच्या नंतर ना आम्ही घरात गेलो आणि झोपलो. आणि त्या दिवशी आम्ही 9-10 वाजता सगळं सामान बाहेर काढलं. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मी त्या गल्लीत सुद्धा जात नाही. म्हणजे माझी एक मानलेली आई आहे तिथे, तिने खूप आम्हाला जीव लावला. ती आता आजारी आहे, तर ती खूप आठवण काढते माझी की मी तिला जाऊन भेटावं म्हणून, पण मी तिला भेटायला सुद्धा जात नाही. म्हणजे तर आम्हाला या एप्रिल महिन्यामध्ये एंडिंगला 2 वर्ष होतील आम्ही ती रूम खाली केलेली. पण तो दिवस आहे ना, आजचा दिवस आहे, मी त्या गल्लीत जा सोडून मी तर रस्ता क्रॉस करून सुद्धा मी तिथे जात नाही. त्यानंतर तुमचं सगळं व्यवस्थित झाल्यापासून हो, तिथून शिफ्ट झाल्याच्या नंतर सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. हो, सगळ्यांचे म्हणजे कामं व्यवस्थित चालले, सगळेजण म्हणजे आम्ही चौघही व्यवस्थित कामाला जातो. माझ्या मिस्टरांची म्हणजे तब्येत कसं हार्ट पेशंट असल्यामुळे ते अपडाऊन होतं, पण ठीक आहे. म्हणजे तिथं जे जीव घेणे हातचे होते ना, तर तसं नाहीये काय. बापरे, फार कठीण होते तुमचे 2.5 वर्ष जे काही तुम्ही सांगितलं. खूप बेकार होते. आणि खरंच म्हणजे अगदी भीतीदायक पण होतं, आणि तेवढंच तुमचं ते टेन्शन वगैरे अगदी सगळ्या गोष्टी समजू शकतो. खूप खूप धन्यवाद मॅडम आपण इथे आल्याबद्दल. आणि मॅडम प्रमाणेच तुम्हाला देखील आपल्या पॉडकास्टवरती यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून तो फॉर्म भरू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्ही इथे पॉडकास्टवरती येऊ शकता. धन्यवाद.